श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन, दिवस 53वा. श्रीरामेश्वराजवळ कोटीकूप नावाचे एक तीर्थक्षेत्र जे होते, त्या ठिकाणी रामेश्वराच्या दर्शनाला येणारी मंडळी स्नानासाठी आवर्जून जात, कारण ते पवित्र तीर्थक्षेत्र होते. ह्या तीर्थक्षेत्रावर जे पुजारी होते ते भरपूर द्रव्य घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत. त्यामुळे गरीब यात्रेकरू ह्या पवित्र स्नानापासून वंचित राहत. समर्थांना हे अंतर्ज्ञानाने लक्षात आल्यावर स्वामी स्वतः कोटीकूप तीर्थक्षेत्रावर गेले. आंघोळीसाठी पाण्यात उतरणार इतक्यात पुजारी धावत आले आणि त्यांनी द्रव्य मागितले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही तर सर्वत्र संचार करणारे संन्यासी, आमच्याकडे कुठून द्रव्य असणार, मात्र मला इथे स्नान करायचे आहे. तेव्हा ते पुजारी त्यांचे काही ऐकेना. पुजारी म्हणाले की आम्हाला जे दक्षिणा देतात त्यांनाच आम्ही स्नानाची परवानगी देतो. कोरडे तत्वज्ञान ह्या स्थानावर उपयोगी पडणार नाही. समर्थ त्या पुजाऱ्यांना एवढेच म्हणाले की ह्या तीर्थक्षेत्रावर द्रव्य लागणार असेल तर मी येथे स्नान करणार नाही. ह्या स्थानावर कोणी स्नान करणार नाही, कारण येथले पावित्र्य संपले आहे. आणि स्वामी तेथून निघून गेले. पुजाऱ्यांच्या हे लक्षात आले नाही की आपण दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचा अपमान केला आहे. स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली. पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे झाले. कुणीही यात्रेकरू कोटीकूप तीर्थक्षेत्राकडे फिरकेला आणि पुजाऱ्यांना मिळणारे द्रव्य त्या क्षणी बंद झाले. पुजाऱ्यांच्या उशिरा लक्षात आले की आपण स्वामींचा अपमान केला आहे. स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली. पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे झाले. कुणीही यात्रेकरू कोटीकूप तीर्थक्षेत्राकडे फिरकेना आणि पुजाऱ्यांना मिळणारे द्रव्य त्या क्षणी बंद झाले. पुजाऱ्यांचा उशिरा लक्षात आले की आपण स्वामींचा अपमान केला आहे. त्यांनी खरे तर पाण्यातली दुर्गंधी संपावी आणि किडे नष्ट व्हावेत म्हणून खूप प्रयत्न केले होते. ते म्हणू लागले, श्रमुनी थकले निरुपाय, म्हणती कोपले ते यतिवर्य, या गोष्टीस करावे तरी काय, तळमळूनी हाय करीती. स्वामींची क्षमा मागावी म्हणून त्यांनी स्वामींचा खूप शोध घेतला, परंतु स्वामींची भेट झालीच नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पैशाची हाव माणसाचे आयुष्य अक्षरशः नासवून टाकते. विशेषतः देवस्थानावर जर पैशाचा बाजार मांडला गेला तर कधीतरी त्याचा सोक्षमोक्ष लागतोच. स्वामींना ह्या वृत्ती जिथे जिथे आढळल्या त्या त्यांनी नष्ट केल्या. स्वामींपाशी जे सामर्थ्य होते त्याचा वापर करून स्वामींनी तीर्थक्षेत्रांवरची ही दुष्ट प्रवृत्ती नाहीशी केली. कोटीकूप तीर्थक्षेत्रावर पुजाऱ्यांनी भक्तांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा ही दुष्टवृत्ती नष्ट होण्यासाठी समर्थांनी प्रथम ह्या तीर्थातल्या पाण्याला दुर्गंधी आणली. त्यामुळे यात्रेकरूच तिथे फिरकेनासे झाले. पुजाऱ्यांचे उत्पन्न बंद झाले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. स्वामी सामर्थ्याची चुणूक त्यांनी स्वतः अनुभवली, म्हणून त्यांनी स्वामींचा शोध घ्यायला सुरुवात केली. इति श्री नित्य स्वामी दर्शन, दिवस 53वा संपूर्णम.